सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी सोनोने परिवाराकडे बुद्धपूजा परिदेशना धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो. बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये अनंत आणि असीम श्रद्धा निर्माण करून आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. आजचा दिवस हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे आणि या वर्षाच्या सरते शेवटी एक अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संधी उपलब्ध आपणा सर्वांना प्राप्त झाली. विशेष रूपाने सोनोने परिवारांच्या वतीने तसं निमित्त आहे की परिवारातील आई किंवा जे काही सदस्य आहे तर भगवंताने सांगितलेल्या पवित्र स्थळांचं दर्शन घेऊन ते आलेले आहेत. तेही निमित्त आहे आणि आपणा सर्वांना एक आरोग्य लाभावं, आयुष्य सुख बल लाभावं या दृष्टिकोनातून सुद्धा आपण परितदेशना परित्राण पाठ या ठिकाणी आपल्या घरामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर आमच्या वाघसाहेबांनी म्हणजे वेळेवरती फोन केला, त्यांना असं वाटलं की वेळ जर असेल बनते ना तर आपण बोलू. आणि आजचं काय असं येण्याचं फारसं काही नियोजन नव्हतं, कारण उद्या नाशिकला जायचं होतं. तर मग असा विचार केला की जळगाव करून आपण नाशिकला जाऊया. तर कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते कधी कधी आपलं, आणि त्या कुशल कर्मामुळे त्या पुण्यकर्मामुळे ही सहज गोष्ट आपल्याला ती प्राप्त होत असते. आणि त्यासाठी मग आपल्याला ते सहाय्यक सुद्धा ठरतात. जसं की आजच्या या धम्मदेशनेसाठी किंवा परित्राणासाठी बाबुरावजी वाघ आपणा सर्वांना सहाय्यक ठरले आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये जळगाव शहरातील बरेच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका गेल्या अनेक वर्षापासून भगवंताने सांगितलेल्या पवित्र स्थळांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये आपण कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारची कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कशा प्रकारचे कुशल कर्म करावे, काय कुशल कर्म करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी मार्ग आहे, तर म्हणते आनंदने जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण होत होतं तर त्याच्या पूर्वी भंते आनंद भगवंताला प्रश्न करतात की भगवान एवढ्या लवकर भगवंताचं महापरिनिर्वाण होत आहे, भगवान एवढ्या लवकर आपण सोडून जाऊ नका आम्हाला, कारण तुम्ही जर गेला तर आमचे मार्गदाता कोण आहे, आम्हाला मार्गदर्शन कोण करणार आहे, आम्हाला उपदेश कोण करणार आहे. तर भगवंत म्हणजे आनंद, मी गेलो काय आणि मी नाही गेलो काय याचा फारसा काही फरक आता पडत नाही, कारण मी कुठल्याही प्रकारची आचार्य मुष्टी ठेवलेली नाही. जसं की आचार्य मुष्टी ठेवत असतात, काहीतरी आपल्याकडे राखून ठेवत असतात, माझ्याकडे मी काही राखून ठेवलेलं नाही. जेवढं काही तुम्हाला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे धम्म तुमचा आधारस्तंभ आहे, धम्म तुमचा मार्गदर्शक आहे, धम्म तुमचा दिशादर्शक आहे. आणि माझ्या नंतर धम्माला तुम्ही जाणावं, धम्माला समजून घ्यावं आणि त्यानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा आनंद भंते प्रश्न करतो भगवंताला की भगवान मग तुम्हाला लोक दान देऊन पुण्यकर्म करत होते, भोजन दान देऊन पुण्यकर्म करत होते, चिवर दान देऊन पुण्यकर्म करत होते, परिष्कार दान देऊन पुण्यकर्म करत होते, अनेक प्रकारच्या वस्तू स्वरूपामध्ये भगवान आपल्याला दान देऊन, विहार दान देऊन,
पुण्यकर्म करत होते. मग भगवान आता पुण्यकर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची संधी उपासक उपासिकांना कशा प्रकारे प्राप्त होईल, जेणेकरून उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये निर्वाणगामी मार्गाकडे जाण्यासाठी ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म सहाय्यक ठरेल. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की आनंद, ज्या ज्या सदग्रस्तांना, ज्या सदग्रहींना म्हणजे उपासक उपासिकांना आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करायचं आहे, तर त्यांनी प्रमुख 4 स्थळांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे, असं भगवंताने बघा प्रत्यक्ष भंते आनंद यांना सांगितलं. आणि भगवंत असं म्हणजे जिथे बोधिसत्वाचा जन्म होत असतो, त्या बोधिसत्वाच्या पवित्र जन्मभूमीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. त्या बोधिसत्वाने जिथे ज्ञान प्राप्त केलं आहे त्या भूमीचं आपण दर्शन केलं पाहिजे. जिथे दुःखमुक्तीचा मार्ग भगवंतानी पहिल्यांदा सांगितला त्या भूमीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि जिथे भगवंताने हे शरीर संपूर्ण त्यागलं, शरीर संस्कार झाला भगवंताचा, त्या पवित्र भूमीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. तर ही 4 स्थळ अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं अन्य धर्मामध्ये 4 धाम सुद्धा असं म्हणतात, परंतु या 4 स्थळावरूनच ते 4 धामाची जी काही निर्मिती झालेली आहे, आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपापल्या पद्धतीप्रमाणे लोक जीवन जगत असतात. तर या 4 स्थळांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे जिथे भगवंताचा जन्म झाला, अर्थात बोधिसत्वाचा जन्म झाला, तशा पवित्र लुंबिनी वनाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. आता मी लिंबुनी वनात तुम्हाला कितीही वर्णन करून सांगितलं किंवा लुंबिनी वन असं आहे, लुंबिनी वन तसं आहे, ऐक नाही, तिथे रमणीयता आहे, एक त्याही काळामध्ये होती, आजही आहे. तर तुमच्या कानाला थोड्या वेळापर्यंत ते छान वाटेल, पण तिथे गेल्यानंतर जी अनुभूती येते, जिथे प्रत्यक्ष आपण जेव्हा जातो आणि प्रत्यक्ष रूपाने जिथे महामायेने ज्या शिळेवरती, ज्या दगडावरती पाय ठेवून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला, ती शिळा जेव्हा आपण पाहतो, जेव्हा प्रत्यक्ष आपण तिथे जातो, म्हणजे अगदी त्या परिसरामध्ये एंट्री केल्याबरोबर एक वेगळ्या प्रकारचा वलय आपल्या चित्तामध्ये बघा निर्माण होत असतो. आणि ती अनुभूती प्रत्यक्ष जेव्हा आपण जातो तेव्हाच ती आपल्याला प्राप्त होत असते. जेव्हा आपण हळूहळू हळूहळू त्या महाबोधी म्हणजे विहार जे काय आहे बोधिसत्वांचं, त्या विहारामध्ये जसं आपण एंट्री करत असतो, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तसं विहार होतं, त्याला अनुसरून उत्खननामध्ये जसं सापडलं तशा प्रकारे त्याने त्याच्यावरती विहार निर्माण केलं. तर हळूहळू एंट्री करत असताना जेव्हा आपण प्रत्यक्ष बघा ती शिळा पाहतो, तर आपल्याला अति आनंद होत असतो. तो आनंद आपण शब्दामध्ये म्हणजे बोलू शकत नाही किंवा व्यक्त करू शकत नाही. आणि प्रत्यक्ष तिथेच भगवंताचा बोधिसत्वाचा जन्म झाला याचा पुरावा आपल्याला लगेच पाठीमागे पाहायला मिळतो. कारण चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेव्हा वयाच्या 17व्या वर्षी जे संपूर्ण जे काही संपूर्ण जम्बूद्वीप आहे किंवा भगवंताची जे स्थळ आहे त्या स्थळांचं दर्शन घेण्याच्या दृष्टिकोन त्याने जेव्हा धम्मयात्रा केली, तर तिथे बघा त्यांना जेव्हा समजलं की इथे बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदर असा एक स्तंभ निर्माण केला आणि त्या स्तंभावरती त्यांनी कोरून ठेवलं, शिलालेख दिलेला आहे की येथेच बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे. आणि इथे बोधिसत्वाचा जन्म झाला असल्यामुळे येथील जे काही संपूर्ण लुंबिनी वनातील जे काही लोक आहे, तर त्यांना कर द्यावा लागत असे पूर्वी, तर त्यांचा कर म्हणजे अगदी 1/3 म्हणजे 1 रुपयामध्ये अगदी 1 भाग म्हणजे 4 आण्याचा भाग, 3 भाग त्यांना तो कर त्यांनी माफ केला होता. का? कारण बोधिसत्वाचा इथे जन्म झालेला आहे. जेव्हा प्रत्यक्ष आपण बघा तिथे जातो, अन्य म्हणजे देशातील विहार सुद्धा सुंदर सुंदर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तो परिसर बघा अत्यंत रमणीय आहे. आजही ती प्रसन्नता, ती रमणीयता आपल्याला पाहायला मिळते, आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळत असते. तसं जेव्हा आपण तिथे जातो तर आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो की अरे इथेच बोधिसत्वाचा जन्म झालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने जेव्हा आपण त्या स्थळाचं दर्शन घेतो, एक विशेष प्रकारची श्रद्धा आपल्या मनामध्ये बघा निर्माण होत असते आणि आपल्याला कळतं की बुद्ध किती महान आहे, बोधिसत्व किती महान आहे. कारण हजारो लोक तिथे बघा देश विदेशातले लोक येत असतात आणि एवढे लोक पाहून आपल्या मनाला सुद्धा असं कुठेतरी वाटतं की अरे आपण तर फारच म्हणजे जवळ राहतो, भारतात राहतो आणि भारतामध्ये राहून सुद्धा आपण बघा कितीतरी वर्षानंतर म्हणजे त्या स्थळाचं दर्शन घेत असतो. देश विदेशातील लोक बघा वर्षातून एक वेळाच येतात, म्हणजे दरवर्षी संकल्प करतात, कोणी 5 वर्ष कंटिन्यू होतो, कोणी 10 वर्ष, म्हणजे अशा प्रकारचे संकल्प करतच राहतात. म्हणजे अनेक वेळा लोक त्या स्थळाचं बघा दर्शन घेत का? कारण त्यामुळे असंख्य पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. एक बुद्ध धम्म संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये अतूट श्रद्धाभाव तिथे निर्माण होत असतो
आणि तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतो तर त्या मनुष्याची दुर्गती कधीही होत नाही, असं भगवंताने म्हटलं बघा. म्हणजे बुद्धाप्रती श्रद्धा, धम्माप्रती श्रद्धा आणि संघाप्रती श्रद्धा, या तीन रत्नांच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल तर आपण कधीही दुर्गतीला जाऊ शकत नाही, आपली सुगतीच होत असते. आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा बघा आपण निर्माण केली पाहिजे. लुंबिनी वनाचं दर्शन घेतलं तर आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते, अधिक अधिक श्रद्धा आपली वाढत असते. त्याच्यानंतर बोधिसत्वाचा जन्म झाल्यानंतर जिथे बोधिसत्व अनेक वर्षापर्यंत ध्यान मनन चिंतन करत असतात आणि ध्यान मनन चिंतन करून ज्या पवित्र भूमीमध्ये बोधिसत्व बुद्ध बनत असतात. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहपणा, गर्व, ईर्ष्या, वासना या सर्व प्रकारच्या विकारावरती ते विजय मिळवतात आणि धम्मचक्षु त्यांना प्राप्त होते, संबोधी त्यांना प्राप्त होत असे. अशा पवित्र बुद्धगयेच्या परिसराचं किंवा त्या बोधवृक्षाचं जेव्हा आपण वंदन करत असतो तर तिथे सुद्धा बघा आपलं महान आणि असीम असं पुण्य प्राप्त होत असते. तो जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गेल्यानंतर अत्यंत प्रसन्नता आपल्या चित्ताला लाभत असते. भगवंत 7 आठवडे बघा तिथे राहिलेले आहे. 7 आठवड्यापर्यंत जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं भगवंताने चिंतन केलं तर ते 7ही प्रकारचे ठिकाणं तिथे आपल्याला पाहायला मिळतात. एका ठिकाणी भगवंताने म्हणजे चंक्रमण केलं, ते चंक्रमणाचं स्थळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने भगवंताने प्रत्युत्तर संपात सिद्धांताचा उपदेश दिला, तेही स्थळ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या एका बाजूला भगवंत आपलक दृष्टीने म्हणजे त्या बुद्रुक्षाकडे कृतज्ञ भावतेनं पाहत असं, कारण कृतज्ञता अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण भगवंत म्हणतात की त्या बुद्रुक्षाखाली बसल्यामुळे मला ज्ञान प्राप्त झालं. आणि 7 आठवडे बघा भगवंत त्या बुद्रुक्षाकडे पाहत असतात, आपलक दृष्टी म्हणजे डोळ्याची पापणी न लवता 7 दिवसापर्यंत कृतज्ञ भाव व्यक्त करत असतात. पुन्हा थोडे समोर भगवंत, तर भगवंत असे म्हणतात की जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही तर मनुष्य कर्माने ब्राह्मण होत असतो. न जच्चा वसलो होती ना कमुना वसलो होती, कमुना वसलो होती कमुना होती ब्राह्मणो. म्हणजे कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच मनुष्य उर्शल होतो, नीच ठरत असतो. तिथे भगवंताने ब्राह्मणाला उपदेश दिला. समोर आल्यानंतर तपस्वा आणि भलिक नावाचे 2 व्यापारी होते भगवंताच्या काळामध्ये, त्यांनी भगवंताला मठ्ठा आणि लाडू दान दिला होता. तर तिथे भगवंताने त्यांचं ते दान स्वीकारलं. पुढे मुचलिंद सरोवर आहे तर तिथे आपण जातो. म्हणजे अशा प्रकारचा तो परिसर पाहिल्यानंतर अत्यंत रमणीयता बघा आपल्या मनाला प्रसन्नता करत असते, आनंद देत असते. त्या पवित्र अशा बोधवृक्षाचं वंदन सुद्धा आपण केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा ते वंदन आपण त्या बोधवृक्षाचं केलं पाहिजे. एक पान पडण्यासाठी बघा लोक म्हणजे वाट पाहतात, आहे की नाही. तिथे एखादं पान मिळावं आपल्याला यासाठी काही काही लोक आम्ही बघितले, आता दरवर्षी आम्ही सुद्धा टूर काढत असतो. म्हणजे 100 लोक आमच्या सोबत दरवर्षी असतात. आता 12 फेब्रुवारीला आमचा सुद्धा टूर आहे. 100 लोक आमच्या सोबत नेहमी असतात. आणि या परिसरामध्ये वाघसाहेब बऱ्याच वर्षापासून म्हणजे टूर काढतात. तर आम्ही लोकांना म्हणतो की चला, लोक तिथे बसतात म्हणते जे आम्हाला एक तरी पान पाहिजे. म्हणजे लोक बसतात ध्यान साधना करण्यासाठी म्हणा किंवा ते पान मिळावं यासाठी म्हणा. तर काही लोकांना मिळते, काही लोकांना काही मिळत नाही. म्हणजे घंटाभर बसले, 2 घंटे बसले तरी सुद्धा कोणाला काही पान ते मिळत नाही. कधी कधी असं होते अचानकपणे कधी बसते मनुष्य आणि क्षणामध्ये त्याला ते पान प्राप्त होते. म्हणजे ती श्रद्धाभाव आहे, ऐक ना, ती श्रद्धा आहे आपल्या चित्तामध्ये की त्या बोधवृक्षाचं पान आपल्याला मिळावं अशी भावना बघा लोक निर्माण करत असतात. आपल्याकडे आपण झाड तोडून टाकतो, ऐक ना, बोधवृक्षाचं झाड तोडून टाकतो, पण त्याचं जे महत्व आहे किंवा अन्य झाडाचं जे महत्व आहे तर ते फार वेगळं आहे. कारण ती बोधवृक्षाची शाखा आहे, ऐक ना. अनेक प्रकारे बोधवृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु बुद्धांचा अंकुर, बोधीचा अंकुर पुन्हा पुन्हा या संसारामध्ये उत्पन्न होत असतो. तर तिथे एक विशेष श्रद्धा आपल्या चित्तामध्ये बघा निर्माण होत असते. तिथे गेल्यानंतर आपल्याला घर आठवत नाही, तिथे गेल्यानंतर आपल्याला परिवार आठवत नाही, तिथे गेल्यानंतर कोणी आपला आप्तेष्ट आठवत नाही, तिथे गेल्यानंतर कोणाची आठवण आपल्याला येत नाही. का? कारण तिथले वेव्स तसे असतात, आपल्याला प्रसन्न करणारे, आपल्याला आनंद देणारे ते वेव्स असतात. आणि त्यामुळे आपण त्याचं पुन्हा पुन्हा दर्शन घेण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. देश विदेशातील विहार सुद्धा मोठमोठी विहार आहे. संस्कृती कशा प्रकारची आहे ती संस्कृती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर भगवंताला ज्ञानप्राप्त झाल्यानंतर भगवंत उपदेश करत असतात. तर सारनाथ या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये भगवंत उपदेश करतात बघा. तर त्या सारनाथ भूमीचं सुद्धा आपण दर्शन घेतलं पाहिजे.
म्हणजे पहिल्यांदा भगवंताने दुःखमुक्तीचा मार्ग धम्म चक्क पवतन सुत्ताचा उपदेश भगवंताने सारनाथ या भूमीमध्ये दिलेला आहे. आणि जिथे भगवंताने उपदेश दिला ते उपदेशाचं ठिकाण धम्मेक स्तूपाचं ठिकाण आजही आपल्याला बघा दशात पाहायला मिळते. कारण ते संपूर्ण तिथे अवशेष आहेत. अलीकडे अशोक स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो जीर्ण अवस्थेमध्ये. भगवंताची मूलगंध कुटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तिकडे जिथे पंचवर्गीय परिचारकांची पहिल्यांदा भेट झाली असा चौखंडी स्तूप सुद्धा पाहायला मिळतो. आणि मॉडेल तयार केलं पंचवर्गीय भिक्खूंचं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नव्याने अनागारिक धम्मपालाने जे मूलगंध कुटी निर्माण केली तिथे सुद्धा आपल्याला वंदना करायची पुण्यसंधी प्राप्त होते. म्हणजे तिथे सुद्धा अत्यंत रमणीयता म्युझियम्स मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तिथे पाहायला मिळतात. म्युझियम मध्ये उत्खननामध्ये ज्या काही सापडल्या आहेत त्या म्हणजे अत्यंत प्रसन्नता रमणीयता ते वातावरण बघा आपल्याला निर्माण करत असते. आणि भगवंताने 45 वर्षापर्यंत बघा धम्माचा प्रचाराने प्रसार केला. शेवटी निसर्गाच्या नियमाला अनुसार मनुष्याचं जीवन हे मरणधर्मी आहे. असा संसारामध्ये कोणताही मनुष्य नाही आहे की तो अजरामर जीवन जगेल, ऐक ना, असं कोणीच नाही आहे. ऐक ना, अमरत्व पिऊन कोणी या संसारामध्ये आला का तर नाही आहे. भगवंत असे म्हणतात की जन्म जसं सत्य आहे तसं मृत्यू हे सत्य आहे. मग जन्माला जसं आपण स्वीकारतो तसं मृत्यूला सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. मृत्यू हे जीवनातील सर्वश्रेष्ठ सत्य आहे. कारण सर्व अनित्य आहे, सर्व क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. एक ना एक दिवस मनुष्य या संसारामधून जाणार आहे. मग जेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त होते तेवढं आयुष्य आपण जगतो. कधी कधी बाळ त्याच्या गर्भामध्ये मृत्यूला प्राप्त होतात, कधी कधी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात. कधी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 50 वर्ष 100 वर्षापर्यंत म्हणजे जेवढं आपलं आयुष्य असते आणि जेवढं आपलं कर्म असतं तर तेवढं बघा आपण आपलं जीवन जगत असतो. शेवटी मात्र मरण हे सत्य आहे. आणि त्यामुळे भगवंत आपले बघा वयाच्या 80व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झालेले. आपले बोधिसत्व बाबासाहेब वयाच्या 65व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे महापुरुष सुद्धा जन्मास येतात, मृत्यूला प्राप्त होतात आणि सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा जन्मास येतात आणि मृत्यूला प्राप्त होतात. तर या सत्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. या सत्याचा जर आपण स्वीकार केला तर दुःख आपल्याला बिलकुल होत नाही. म्हणजे जेवढा आपण जीवन जगलो, जेवढा आपल्याला जीवन प्राप्त झालं, आपण या प्राप्त झालेल्या जीवनामध्ये जेवढे कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, आपल्या परिवाराचा सांभाळ केला, आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला किंवा आपल्या आपतेष्टांचा योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं, म्हणजे जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण करायच्या असतात त्या सर्व काही गोष्टी केल्या, अशा प्रकारचं समाधान आपण आपल्या मनाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. कारण आपण जर असं म्हटलं की मी, कारण भगवंत दुःखाचं कारण सांगताना असं म्हणतात, यंपिंची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे दुःखाचं कारण आहे. ऐक ना, इच्छेची पूर्ती, कारण मी मृत्यूला प्राप्त होऊ नये अशी आपली इच्छा असते, का ती पूर्ण होणार आहे का? पूर्ण होणारच नाही. कारण एक ना एक दिवस मृत्यूला मनुष्य प्राप्त होतोच. आणि त्यामुळे मनुष्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की मनुष्याला दुःख होते असं भगवंतांनी म्हटलं आहे. संतुटी परमं धनं असं भगवंतांनी म्हटलं. समाधान हे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठं धन आहे. समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. जेवढं आपल्याला आयुष्य लाभलं, जेवढं आपल्याला आयुष्य मिळालं, समाधानपूर्वक आपण ते जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेवढं आयुष्य आपल्याला आहे तेवढं आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आजारपण सुद्धा दुःखकारक आहे. ऐक ना, वेगवेगळ्या प्रकारचे आजार जेव्हा आपल्याला होतात, अगदी छोटासा आजार होतो, तुम्हाला डोकं दुखू द्या, ऐक ना, कमर दुखू द्या, पाय दुखू द्या, सर्दी होऊ द्या, ताप येऊ द्या, अगदी छोट्याशा आजाराने सुद्धा मनुष्य दुःखाला प्राप्त होतो. आणि त्यामुळे आजारपण, ज्याला व्याधीपी दुःखा असं भगवंतांनी म्हटलं आहे, म्हणजे व्याधी आजारपण सुद्धा हे दुःखाचं कारण आहे. त्यानंतर म्हातारपण सुद्धा दुःखाचं कारण आहे. कारण म्हाताऱ्या अवस्थेकडे जेव्हा जेव्हा आपण बळतो तर आपल्याला असं वाटतं की आता माझं जीवन संपत आहे, आता मी मृत्यूला प्राप्त होत आहे, माझं आयुष्य आता फार कमी आहे. आणि त्यामुळे बघा मनुष्याला दुःख होत असते. मृत्यू सुद्धा दुःखकारक आहे. प्रिय व्यक्ती सोडून जाणे दुःखकारक आहे. अप्रिय व्यक्तीचा संयोग होणे दुःखकारक आहे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये बघा अशा प्रकारची दुःखाची कारण भगवंताने सांगितली. पण केवळ भगवंताने दुःखच नाही सांगितलं, तर भगवंताने सुखाचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. भगवंत असे म्हणतात की तुम्ही शीलाचं पालन करा, 5 शीलाचं तुम्ही अनुसरण करा. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे, निंदानास्ती न करणे, चहाडीचुगली न करणे, व्यर्थ बडबड न करणे किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन न करणे. म्हणजे या 5 शीलाचं अनुसरण करणारा मनुष्य या संसारामध्ये बघा नेहमी सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या बघा असीम पुण्यामुळे ऐक ना, हा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे.
कधी काळी आपल्याला बघा धम्म श्रवण करण्याची मुभा नव्हती. ऐक ना, एखादा चांगला शब्द जर कानावरती पडला तर कानामध्ये शिष्य ओतलं जायचं असं म्हटलं जात असे. आपण जर चांगलं बोललो तर जीभ छाटली जायची असं म्हटलं जात असे. चांगले वस्त्र जर आपण घातले तर ते वस्त्र सुद्धा घालण्याची अधिकार नव्हता. चांगल्या प्रकारचं अन्न खाण्याचा अधिकार नव्हता. चांगल्या प्रकारच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे हे सर्व वैभव जे आपल्याला प्राप्त झालं, हे वैभव सगळं बाबासाहेबांमुळे बघा प्राप्त झालेलं आहे. आजचा दिवस म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण उद्या काय आहे, 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी म्हणजे काय, आपण नवीनच वर्ष म्हणतो, दुसरं काय भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे उद्या, आहे की नाही. नवीन वर्षाचा आपण जरी म्हणत असेल तर आजचा हा जो दिवस आहे, आजचा दिवस मात्र फार महत्वपूर्ण दिवस आहे. कारण आज दिवसभर, आहे की नाही, म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी आज आपल्या बांधवांनी केली होती दुसऱ्या दिवशीच्या लढाईसाठी बघा. आणि रात्रभर, ऐक ना, भीमा नदीच्या तीरावरती रात्रभर आपले शूरसैनिक लढले. 500 जे शूरवीर महार सैनिक होते, ज्यांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्यांना मारलं होतं, ऐक नाही. आणि तेव्हापासून तर मन म्हणली, काय पटली मन, आपण म्हणतो ना कधी कधी, तू काय तुझ्यासारखे 56 पाहिले, है ना. एका एकाच्या वाट्याला 56 आले होते, ऐक ना. त्याच्यामुळे तेव्हापासून ती मन पडली. ऐक ना, 28,000, ऐक ना, 28,000 सैन्य 500 लोकांनी मारले होते. आणि त्यामुळे त्यांनी असं कॅल्क्युलेशन केलं की एका एकाने 56 मारले. आणि त्यामुळे कधी कधी भांडणामध्ये असं म्हणतो, तू काय रे त्यासारखे मी 56 पाहिले म्हणतो, आहे की नाही. म्हणजे ही मन बघा तेव्हापासून रूढ झालेली आहे. तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, बाबासाहेबांनी सुद्धा बघा आपल्या जे काही पूर्वज होते, जे काही शूरवीर होते, पराक्रमी होते, या शूरवीरांना पराक्रमवीरांना मानवंदना देण्यासाठी बघा बाबासाहेब सुद्धा भीमा कोरेगावला गेले होते. आणि दरवर्षी सुद्धा आपले बांधव त्या ठिकाणी जात असतात. आमचे वाघसाहेब सुद्धा म्हणजे आज निघणार आहे थोड्या वेळानंतर. तर म्हणजे गेलं पाहिजे आपण, कारण आपला जो इतिहास आहे त्या इतिहासाची उजळणी पुन्हा पुन्हा, कारण बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधीही घडू शकत नाही. आणि त्यामुळे आपला गौरवशाली इतिहास होता. तुम्ही जर देश विदेशामध्ये गेलात, आता भारतामध्ये जर अशी मानसिकता आहे लोकांची की बौद्ध धर्म म्हटलं तर काय म्हणतात लोक, बौद्ध धर्म म्हणजे महाराजांचा धर्म, आहे की नाही. आता धम्म काय महाराजांचा आहे का. तुम्ही जेव्हा थायलंडमध्ये जा तुम्हाला कळेल की बौद्ध धर्म किती वैभवशाली आहे, ऐक ना. जेव्हा तुम्ही श्रीलंकेला जा तेव्हा तुम्हाला कळेल की बौद्ध धर्म किती वैभवशाली आहे. तुम्ही ब्रह्मदेशामध्ये जा तेव्हा तुम्हाला कळेल की बौद्ध धर्म किती वैभवशाली आहे. थायलंडमध्ये धम्मकाया नावाचा टेम्पल आहे, तुम्ही गुगलला सर्च करू शकता. म्हणजे 1,000 एकर वरती ते विहार आहे. 1,000 एकर शेतीवरती ते विहार आहे. जे त्यांनी मूर्त्या बनवल्या, छोट्या छोट्या 8-8 इंचाच्या मूर्त्या त्यांनी बनवल्या. 8-8 इंचांच्या मूर्त्यांचा त्यांनी स्तूप बनवला, ज्या स्तूपाला 14 लाख मूर्त्या आहे. म्हणजे 14 लाख मूर्त्यांचं ते विहार बनवलं बघा. आम्ही जेव्हा तो परिसर फिरलो तर ते असं म्हटले की भंतेजी इथे ते सांगत होते ते गाईड, म्हणजे 4,000 गाड्या 4 व्हीलर थांबू शकतात एवढ्या बिल्डिंग्स आहेत. म्हणजे 4 बिल्डिंग फक्त गाड्याची पार्किंगसाठी आहे. 10,000 टॉयलेट आहे लोकांसाठी, कारण तिथे माघ पूजा होते. तर त्या माघ पूजेला किमान 10 ते 20 लाख लोक त्या एका ठिकाणी बसतात. म्हणजे 10 लाख लोक एका ठिकाणी बसू शकतात एवढं प्रांगण आहे तिथे, ऐक ना. धम्माकाया टेम्पलला एवढा वैभवशाली बघा इतिहास आहे. जेव्हा तुम्ही बँकॉकमध्ये जाता, सोन्याची म्हणजे भव्य दिव्य अशी सोन्याची मूर्ती, पूर्ण भरीव सोन्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एवढा वैभवशाली हा भगवंताचा बघा धम्म आहे. श्रीलंकेमध्ये तुम्ही जा, मोठमोठे विहार, मोठमोठ्या विहाराच्या मूर्त्या, प्रत्येक नगरामध्ये चौकामध्ये आपल्याला भगवंताच्या मूर्त्या बघा पाहायला मिळतात. म्हणजे बौद्ध धम्म हा गौरवशाली धम्म आहे. बौद्ध धम्म हा विशाल धम्म आहे आणि मानवतेच्या हिताचा, सुखाचा आणि कल्याणाचा आहे. आणि त्यामुळे जेवढं जेवढं अधिक अधिक पुण्यकर्म, कुशल कर्म आपल्याला करता येतं, तेवढं तेवढं अधिक अधिक कुशल कर्म, पुण्यकर्म आपण केलं पाहिजे. जेव्हा आपण देश विदेशामध्ये जातो तर तेव्हा आपल्याला असं कळतं, आपल्याकडे विहार केवढे असतात, 20 बाय 30 विहार असतात, ऐक ना. 20 बाय 30 एक हॉल बनलेला असतो, त्याला लॉक लावलेला असते. वर्षभरातून फक्त 14 एप्रिलला लॉक खुलते आणि बुद्ध पौर्णिमेला खुलते. त्याच्याकडे 2-4 चाव्या दुसऱ्याकडेच असतात. ते म्हणते तू काऊन खोललं, ते म्हणते मी काऊन खोललं. म्हणजे 20 बाय 30 मध्येच आपले असतात भांडणं, आहे की नाही विहारामध्ये. म्हणजे का असं होते, कारण 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा नसल्यामुळे. कारण श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये असेल तर असं काही होऊ शकत नाही आहे. प्रत्येक नगरामध्ये विहार झाले पाहिजे, कारण बाबासाहेबांची संकल्पना होती बघा
की सारा भारत मी बौद्धमय करेल, आहे की नाही. प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची बाबासाहेब संकल्पना होती आणि त्या संकल्पनेनुसार बाबासाहेब असं म्हणाले की मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर सुंदर विहाराची निर्मिती झाली पाहिजे, जिथून धम्म चळवळ गतिमान झाली पाहिजे. आणि त्यामुळे बघा जळगाव शहरामध्ये सुद्धा आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून येतो. आमचे वाघसाहेब अगदी सुरुवातीपासून आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ओळखीमुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे, कारण अगदी हाडामासाचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही त्याच्यासोबत जात असतो. अगदी त्यांच्याच म्हणजे पुण्यकर्म असेल कुशलकर्म असेल कुठेतरी, कारण भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत आपले पुण्यकर्म कुशलकर्म जागरूक होत नाहीत तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं काम आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या सहकार्याने सर्व आपल्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या सहकार्याने येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहरामध्ये बघा खूप मोठं धम्माचं काम आपण करणार आहोत. उमाळा शहरामध्ये आपण 16.5 एकर शेती बघा म्हणजे खरेदी केली आहे. तिथे मोठं सेंटर आपण निर्माण करावं असा एक मानस आमचा त्या ठिकाणी आहे. उपासकाचं सुद्धा ट्रेनिंग सेंटर असावं, विपश्यना ट्रेनिंग सेंटर असावं, मल्टीपर्पज हॉस्पिटल असावं, स्कूल असावं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक धार्मिक शैक्षणिक, कारण सर्वच प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यामुळे 16.5 एकर 1 कोटीमध्ये आपण जागा खरेदी केली आहे. काही पैसे आपण त्यांना दिले. आता एप्रिल मे मध्ये ते डील आपण फायनल करणार आहोत. तर सर्व श्रद्धा संपन्न उपासकांच्या म्हणजे दान बलावरूनच आपण हे धम्म कार्य म्हणजे करणार आहोत. आणि त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी आपण सुद्धा या धम्म कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण बाबासाहेबांचा संकल्प आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे. बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत मी बौद्धमय करेल, आहे की नाही. जर मग असा संकल्प जर पूर्णत्वास न्यायचा, तर जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही, परिश्रम करणार नाही, मेहनत करणार नाही, तोपर्यंत बघा ते कार्य काय पूर्णत्वास नेणार नाही. आणि त्यामुळे आज बघा सोनवणे परिवाराच्या निमित्ताने, म्हणजे कारण आई बुद्धगयाला गेल्या होत्या, आपण सुद्धा बरेच लोक बुद्धगयाला गेले, तर हे महान आणि असीम असं आपण कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने सोनवणे परिवारांना सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.